आता रान गेलं रे सोयाबीन कसं करावं लागल. शेतकऱ्याला अनेक ठिकाणचे कागद गोळा करायला लावते तर दाखल करायला लावते तर कसं आपलं कर्ज फेडायचं ही आम्हाला काही कळणार साहेब. नुकसान भरपाई तर दिली 8,000 रुपये हेक्टर. त्या 8,000 न भागत नाही. आता ते लेकराचं हे शिक्षण करावं काय करावं, शाळेमध्ये फीस भरायची करावं का? शेतकऱ्यांना आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. हे येड्यात काढायचे धंदे आहेत सगळे शेतकऱ्याला. महाराष्ट्रामध्ये 15 दिवसापासून प्रचंड प्रमाणाने पावसानं हाहाकार माजवला आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये देखील हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळते. आज आपण कोरेगाव येथील तांडा या वस्तीवर आहोत आणि अक्षरशः पाहिलं गेलं तर शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये झालेलं आहे. आपल्याबरोबर कोरेगावातील शेतकरी आहेत. काय सांगाल काका, किती नुकसान झाले, किती एकर आहे तुमची जमीन आणि काय नाव आहे तुमचं? आमची जमीन 5 एकर आहे साहेब आणि नुकसान झाले सोयाबीन सगळं नासून चालले सोयाबीन. तिला शेतकऱ्यांना कसं करावं ती आपल्याला साहेब लोक सांगते ही पीक पाणी करा, ती आम्हाला कागदपत्र काही कळत नाही, ती मोबाईल कळत नाही. अडाणी माणसानं कसं करायचं. आपलं साहेब लोक मंत्री लोक येतात हेलिकॉप्टरवरून वरून फिरून जात येतं, खाली बघत नाही, वरून फिरून जात येतं. 6,000 देऊ 8,000 देऊ असे म्हणते तर आम्ही कसं जगवायचं, लेकरं कसं शिकवायचं आणि कसं आपलं कर्ज फेडायचं हे आम्हाला काही कळणार साहेब. हे आम्हाला अनाडी माणसाला शेतकऱ्याला अनेक ठिकाणचे कागद गोळा करायला लावते तर दाखल करायला लावते तर तिथं कुणाला गाळत येतं कुणाला देत येतं असं शासनाचं व्हायलंय. तर शेतकऱ्यानं काय करावं. शेतकऱ्यांना आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. तरी शेतकऱ्यानं ते शासनानं तात्काळ येऊन शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे ती बघून आणि शेतकऱ्याला मदत करावी हीच आमची विनंती आहे साहेबाला. आपल्या बरोबर देखील महिला शेतकरी आहेत. काय सांगाल मावशी, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? काय किती नुकसान झाले तुमचं? 5 एकरची नुकसान झाली साहेब. नुकसान लई झाली, काय सुद्धा झाड बी राहिली नाही मध्ये शेतामध्ये. या मंत्री लोक जाते तर रोड जातात बघून जातात, मध्ये चिरून पाय बी टाकत नाही, ती मध्ये येऊन बाहेरच्या बाहेर जातात. काल देखील राज्यमंत्री आले होते. काय काय आलते होते का? आलते काल रोडनच गेले ते, मग बघून गेले ते, बाहेरच्या बाहेर बघून गेले. आम्ही उतरून बघा म्हणलं तर बाहेरच्या बाहेर रोडनं गेले ते चिखलामध्ये पाय टाकले नाही त्यांनी मध्ये येऊन. ते आमचे शेतकरी आम्हाला माहित नुकसान कसं झालं कसं काय नाही ते त्यांना काय माहिती. बाहेरच्या बाहेर जाते त्यांनी. काय शासनाकडे काय मागणी आहे तुमची? ते आपलं नुकसान भरपाई करून द्यावं. पण नुकसान भरपाई तर दिली 8,000 रुपये हेक्टर. ते 8,000 न भागत नाही. हा एवढं खर्च झालाय आमचा, 8,000 10,000 खर्च झाले आमचं. कसं करावं साहेब. खर्च मोब बक्कळ झालाय आमचं, तुम्ही विचार करून बघा. आपल्या बरोबर अजून शेतकरी आहेत. काय सांगाल काका, किती नुकसान झाले आणि किती एकर आहे? 4 एकर आहे. 4 एकर मध्ये सोयाबीन पूर्ण जवळपास काढताच येत नाही, पूर्ण चिखल झालाय. बघू लागला तुम्ही. काल मंत्री येऊन गेले, नुसतं रोड न त्यांच्या ताफ्याचाच खर्च जेवढा असेल ते अख्ख्या तंड्याचा खर्च नसेल. ते जे तंड्याला देणार आहेत ते 6,000 का 8,000 सगळं मिळून जरी हिशोब केला तर त्यांच्या दौऱ्याचा खर्च झालाय तेवढा फिरण्याचा. हे येड्यात काढायचे धंदे आहेत सगळे शेतकऱ्याला. रोडनं फिरायचं हायवेला आणि इकडे शेताने फिरायचं नाही, काय नाही. बघितलो म्हणायचं. काय होतंय 6,000 न खर्च किती होऊ लागलाय त्याचं काढलंय का गणित कुणी? शेतकऱ्याचं माहिती. काय प्रतिक्रिया आहे? आज मुख्यमंत्री देखील आले होते, त्यांनी देखील ही झालं की मदत केली होती किंवा राज्यमंत्री आले होते. काय अपेक्षा आहेत आता तुमच्या? काय हेक्टरी 50,000 रुपये द्यावा तर खर्च ते मिळ लागतंय त्याचं. हे 6,000 आणि 8,000 म्हणजे रडकीचे डोळे पुसल्यासारखं झालंय. आलं काय तापा महाग 5-50 गाड्या, त्याच्या पुढं 5-50 गाड्या, त्या पेट्रोलचं आणि डिझेलचं खर्च महाग, पोलीस बंदोबस्त. त्याचा जर खर्च काढला तर किती कुठं जात आहे ती.
ह्यांचे दौरे आम्ही बघायचं का? ह्यांनी शेत येऊन बघायचं तर ह्यांचे दौरे माणसं बघायला रांग लागली ह्यांना बघायला. खरं काय आहे ते बघायचं सोडून तिसरंच रोड न उतरतच नाहीत खाली. हे चिखलात तुम्हीच जावा आणि तुमचे तुम्हीच बघून घ्या. पुन्हा महाग लागते कागद काढा. आणि हे कागद हे काय सगळ्या शेतकऱ्याला थोडंच जमतंय कागद काढायचं. पुन्हा तिथं पुन्हा लुटमारी होणार काहीतरी. हेक्टरी 50,000 रुपये द्यावा शासनानं. आपल्या बरोबर देखील शेतकरी आहेत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि किती एकरचं नुकसान झालं? असं माझं 7 एकर जमीन आहे माझी. तर ते फार पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे. तर आता ते कसं करावे काय नाही. माझे नुकसान भरपूर झालेले आहे साहेब. तर नुसतं पाण्यामध्ये गेलेले काय नाही. आता ते लेकराचं हे शिक्षण करावं काय करावं, हे शाळेमध्ये फीस भरायची करावं का काय करावं, हे सोयाबीन पूर्ण गेलेले आहे माझे. हो, आता काय फाशी घ्यावं मला सांगा तुम्ही. लोकांकडून कर्ज काढलेले, बँकेचं कर्ज सारावं हे सारावं, कोणतं काय काय बघावं आम्ही आम्हाला सांगा तुम्ही सर. हे काय आहे ते सोयाबीन पूर्ण गेलेले आहे माझी. तर मी कसं करावं आता. आता लोकांकडून कर्ज काढलेलं आहे, आता कवर फेडावं हे. आता तुम्ही काय करायचं, हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये तरी द्यावे. हे नुकसान झालेले माझी 2,000 रुपये, हे हेक्टरी 2,000 रुपये 3,000 रुपयानं आम्ही हे सगळं लोकांकडून काय होणार आहे 2,000 रुपये 3,000 रुपयानं. तुम्ही काढणार 8,000 रुपये, त्याच्यात काय भागणार आहे आमचं. आमचे नुकसान झालेले भरपूर, आम्ही काय करणार. आम्ही मोलमजुरी करून खाणार माणसं आहे. 7 एकर मध्ये काय होणार आहे मला सांगा तुम्ही. लोकांचं कर्जच फिटत नाही तर काय करणार मी. बँकेचं सारावं का लेकराची फीस सारावं, काय सारावं आम्हाला सांगा तुम्ही. हं तर ही एवढं करा की फक्त 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे द्या आम्हाला तुम्ही. तर आमचं उपजीविका भागल कस तरी आम्ही करू ऍडजस्ट. हे काय होणार आहे, आमचं सोयाबीन पूर्ण गेलेलं आहे, पाण्यामध्येच आहे सगळं टोटल. काय करणार आम्ही हे बघा तुम्ही, परिस्थिती काय आहे समोर ते. तर एकंदरीत पाहायला गेलं तर जे कोरेगाव तांडा असतील शेतकरी आहेत त्यांची ही हिशोबात आहेत. परंतु जे त्यांच्या मुलीचं लग्न असेल, मुलाबाळाचं शिक्षण असेल, या आणि उद्या येणारे जे सण असतील दसरा दिवाळी, त्याच्याकडे देखील पैसे नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्वरित शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत अशी भावना तांड्यातील व्यक्ती करत